कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणामध्ये गडमुडशिंगीतील बाधित कुटुंबाच्या समस्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी माजी आमदार सतीश पाटील आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली। यामध्ये लक्ष्मीवाडी गडमुडशिंगी येथील बाधित कुटुंबातील 47 पैकी 31 कुटुंबीय अजूनही पुनर्वसनापासून वंचित आहेत। भूसंपादन प्रक्रियेमध्ये खाजगी वाटाघाटीसाठी मुदतवाढ द्यावी। या प्रक्रियेमध्ये काही रहिवाशांना कोणताही मोबदला न देता 7/12 पत्रकारावरून त्यांची नावे कमी करण्यात आली आहेत। या महत्त्वाच्या आणि अशा अनेक समस्येवर चर्चा करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याचा पाठपुरावा करण्याबाबतच्या सूचना देऊन बाधित नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शशिकांत खोत, माजी सदस्य बाबासाहेब माळी, शेतकरी संघाचे संचालक आनंदा बनकर तसेच रावसाहेब पाटील, शिवाजी सोनुले यांच्यासह विमानतळ परिसरातील बाधित नागरिक, विविध खात्याचे शासकीय अधिकारी उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।